महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 3 दिवसाचा शिबिर आपण जर का पाहिलं इगतपुरी नाशिकमध्ये चालू आहे। आता मी हातात आज माईक घेतलाय कारण बाहेर भरपूर पाऊस आहे। कालचं वातावरण पण असं होतं, नाशिकमध्ये भरपूर जोरात पाऊस सुरू होता। आजही पाऊस कदाचित असेल आणि या भर पावसामध्ये राजसाहेबांनी सगळ्यांना बोलवलं, पदाधिकाऱ्यांना, आणि शिबिर चालू केलं। आता हे एका मनसेच्या मोठ्या चांगल्या पदाधिकाऱ्याला मी फोन केला आणि विचारलं नक्की काय ह्या शिबिरामध्ये काय राजसाहेबांना सांगायचं आहे किंवा काय भूमिका आहे, युतीबद्दल काय चर्चा आहे, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोललो आणि त्याचबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओद्वारे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मित्रांनो भरपूर गोष्टी आहेत ज्या संभ्रमात टाकणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या मनसे विरुद्ध किंवा मग महाराष्ट्र सैनिक हे बरेच आहेत ते शिबिराला गेले नाही, पण त्यांना मग काय, मग त्यांना कोण सांगणार आहे गोष्टी बाबा की काय आता या शिबिरामध्ये घडणार आहे। मला असं वाटतं मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं एक महाराष्ट्र सैनिक म्हणून। कारण ते पदाधिकारी किंवा नेते यांचं ते शिबिर जरी असलं, ते काही महाराष्ट्र सैनिक पण गेलेत, पण जी खालची पातळी आहे जी महाराष्ट्र सैनिकांची, त्यांनी संभ्रमात न जाण्यासाठी म्हणून हा माझा आजचा व्हिडिओ आहे। बघा आता कसं आहे की हे जे शिबिर आहे ना, हे बोलवलं आहे ते मुळात काही कारण आहेत त्याच्या मागे। जसं दर 4 वर्षाला जर पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिबिर होतंच, निवडणुका असतात त्या अनुषंगाने शिबिर घ्यावंच लागतं। एक गेट टुगेदर ज्याला आपण बोलतो की सर्वजण भेटतात, पिकनिक पण बोलू शकतो, खेळतात पण काही। आता आपण पाहिलं तर आपले कांदवलीचे हेमंत कांबळे साहेब यांनी बॅट पण घेऊन गेले होते, त्या गोष्टी राहिल्या बाजूला, ते तिकडे खेळही खेळतात, काही शिबिरही असतात। पण महत्त्वाच्या काय आता सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीने काय अनुषंगाने गोष्टी होणार आहेत मला तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत। बघा पहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जो आहे तो आता गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पाहिलं तर एकही आमदार निवडून आला नाही। आणि मग त्याच्यानंतर आपण ती एक चर्चा होती जी आपण ऐकली असेल की मनसेच्या बऱ्याच आपल्या विधानसभेमधले जे उमेदवार होते त्यांचे डिपॉझिट हे जप्त झाले, बरोबर आहे। आता त्याच्यानंतर कसं असतं ना की मनसे हा पक्ष त्याला बोलतात ना की काय ते बरे मध्ये चालू होतं की मनसे पक्ष काय हे होणार आहे, काय बंद होणार आहे का काय असं, किंवा निवडणूक आयोग त्यांच्यावर काय फुलकाठी मारणार काय, अशा त्या गोष्टी चालू होत्या। कसं असतं ना, एक तर एक संधी दिली जाते पक्षाला आणि पक्षाला संधी दिली जाते आणि मग त्यात दाखवायचं असतं काही गोष्टी की आता पक्षामध्ये काही बदल घडू शकतात किंवा बदल घडवणार आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर पक्षामध्ये बदल झाले। आपण जर का पाहिलं मुंबईचं अध्यक्षपद हे संदीप देशपांडे यांना देण्यात आलं, मुंबईचे उपाध्यक्ष मग बाकीचे होतेच। मग त्या अनुषंगाने बांधणी जी आहे पक्षाची ही करण्यात आली। आपण पाहिलं तर गटाध्यक्षापासून ते विभागाध्यक्षांपर्यंत ही बांधणी पक्षाची चालू होती। एप्रिल मार्चपासून, मार्चच्या शेवटच्या महिन्यामध्ये राजसाहेबांची ती एक बैठक झाली पदाधिकाऱ्यांबरोबर आणि त्यांनी जाहीर केलं की आता कांदवलीचा कोण शाखाध्यक्ष असेल किंवा विभागाध्यक्ष असेल ज्याला काम करायची इच्छा आहे पक्षासाठी, त्याने एक विभाग घ्यायचा किंवा एक शाखा घ्यायची आणि दुसऱ्या शाखेत जाऊन तिकडे गटाध्यक्ष किती आहेत, तिकडची बांधणी कशी आहे, तिकडचे उपविभागाध्यक्ष, तिकडचे शाखाध्यक्ष, इकडचे विभागाध्यक्ष, काय प्रकारचं काम, विभागाध्यक्षाचं एक वेगळं होतं, ती केंद्रीय समिती वेगळी होती। तर हे जे गटाध्यक्ष आहेत ते नेमके किती आहेत आणि पक्षाची प्रत्येक शाखेमध्ये काय बांधणी आहे या अनुषंगाने राजसाहेबांनी मार्चपासूनच सुरुवात केली होती। आणि आता 3 महिने आपण जर का पाहिलं, बाळा नांदगावकर पण मध्ये आपल्या भरपूर मुलाखतीमध्ये सांगितलं की बांधणी चालू आहे आणि गटाध्यक्षांचे मेळावे घेऊन दर रविवारी 3-3 ते विभाग करतायत, हे आपण पाहिलं। आता ही सगळी जी काय बोलतात त्याला क्रम आहे ना, हा पूर्ण झाला आहे आणि त्याच्यानंतर हे शिबिर लावलेलं आहे। आता या शिबिरमध्ये काय होणार मी तुम्हाला नीट सांगतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी ऐका। कालचं राजसाहेबांचं एक वाक्य आहे, त्यात राजसाहेब काय बोलले, ही युतीची चर्चा नाही आहे, हे जे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले ते काही युती म्हणून नाही आले, तर मराठी माणूस आणि या महाराष्ट्रातला मराठी एकवटला पाहिजे या मराठीच्या अनुषंगाने एका मंचावर आलेले राज आणि उद्धवसाहेब होते। तर त्याच्यामुळे त्याला युतीचा कुठेतरी तुम्ही एक बोलतात ना टच जो देताय ना तो लावू नका, तो देऊ नका, याचा अर्थ पण मी तुम्हाला पुढे सांगणार हे का। आता मी त्या पदाधिकाऱ्यांशी जे आहेत मनसेचे त्यांच्याशी फोनवर बोलताना मला असं जाणवलं की हे जे शिबिर आहे ना, ह्या शिबिरमध्ये जे शाखा अध्यक्ष आहेत, जे विभाग अध्यक्ष आहेत, जे बाकीचे पदाधिकारी आहेत ना,
त्यांची बांधणी त्यांच्या प्रभागात विभागामध्ये किती आहे, किंवा मग आता त्याच्या पुढे त्याच्यावर काय काम केलं पाहिजे, किंवा मग ती बांधणी कमी काय, किंवा तिकडे नगरसेवक जर का निवडणुकीसाठी आता निवडणूक येते, स्थानिक स्थानिक नगरसेवक निवडणूक येते आणि त्याच्यामुळे तिकडे उमेदवार जो आहे तो तिकडे तयारीत आहे का, आणि तिकडे त्या शाखेमध्ये निवडणूक लढू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आता ह्या शिबिरमध्ये होणार. एक ते तर सांगितलं तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट जो आढावा हा 2-3 महिन्यामध्ये घेतला गेला की गटाध्यक्ष काम करणार आहेत का, किंवा तिकडच्या त्या शाखेमध्ये किती तयारी झालेली आहे, किंवा काही शाखेमध्ये पदाधिकारी कामच करत नाही, मग त्यांच्या बदली, अशा भरपूर काही म्हणजे कवचित लोकांच्या बदली होतील, अशा भरपूर काही घटना या शिबिरामध्ये होणार. त्याच्या पुढे पक्षाची भूमिका पुढे काय असेल ही मला वाटत नाही अद्याप राजसाहेब सांगतील. राजसाहेब हेच सांगतील जसा निवडणुका लागतील ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जे काय असेल तेव्हा तिकडचं वातावरण बघितलं जाईल आणि तेव्हाच युतीचा निर्णय होईल. आता हे मी काय बोलतो मित्रांनो, कसं आहे आधीच काहीच नाही कशात काय आणि आपण नाचत बसायचं, युत्या बित्या आपण बोलायच्या ह्या आपल्याला शोभत नाही. आणि राजसाहेब जे आहेत तो निर्णय घ्यायला सक्षम आहेत आणि राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांना त्यावर विश्वास ठेवा. आता दुसरी एक अफवा जी पसरवली जाते की राज ठाकरे आता भाजपबरोबर जाणार आहेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, राज ठाकरे हे भाजपबरोबर नाही जाणार, राज ठाकरे उद्धव साहेबांबरोबर जाणार. राज ठाकरे वेळ आली ना तर एकटे निवडणूक लढवतील. आणि ही मला असं वाटतं की का ह्याचं बोलतोय मी, कारण ही जी राजकीय परिस्थिती आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये, कोण कोणाचं नाही आहे, कोणीही कुठल्या पक्षाचा विचार करत नाही. प्रत्येकजण आपल्या फायद्यासाठी आपल्या पक्षासाठी विचार करतोय आणि तशा भूमिका घेतोय. आणि त्याचमुळे मला असं वाटतं, मला वैयक्तिक असं वाटतं राजसाहेबांनी पण मागे पडता कामा नये. राजसाहेबांनी आपल्या पक्षाला जिथे फायदा होईल तिथे जावं. आता भरपूर जण भावनिक होऊन बोलतील की अरे 2 ठाकरे एकत्र येत आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मित्रांनो मला असं वाटतं ना की 2 ठाकरे बंधू एकत्र येत आहे ही गोष्ट ठीक आहे, पण उद्या आपल्याबरोबर जी गोष्ट आजपर्यंत घडत आली ती गोष्ट घडायला नाही पाहिजे. आता मला त्या गोष्टीत जायचं नाही, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती त्या व्हायला नाही पाहिजे. मग राजकारण आहे तर त्यामुळे पक्ष जो असतो तो एक वेगळा असतं, कौटुंबिक नातं असतं ते एक वेगळं असतं, कळलं का. आणि त्याचमुळे आपल्याला जर का सोयीस्कर असं सगळ्या गोष्टी होणार असतील, एक वातावरण तसं तयार होणार असेल तर नक्कीच युती होईल शिवसेना उद्धव साहेबांबरोबर. किंवा काही गोष्टी असतील जे राजसाहेबांना माहिती असेल, कारण राजसाहेबां आपण बोलतोच ना, राजसाहेब सगळ्यात जास्त सगळ्या नेत्यांना या महाराष्ट्राला ओळखतात, आजपर्यंत ओळखलेलं आहे, कारण बाळासाहेबांबरोबर राहिलेलं व्यक्तिमत्व आहेत ते. आणि त्यामुळे जो निर्णय ते घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल, कारण आपण त्यांच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणि मला असं वाटतं एकदा संधी राजसाहेबांना दिली पाहिजे. मग त्यांनी काही करू दे, मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे, राजसाहेबांनी भाजपबरोबर जाऊ दे, उद्धव साहेबांबरोबर जाऊ दे, शिवसेनेबरोबर जाऊ दे, एकनाथ शिंदेबरोबर जाऊ दे, कोणाही बरोबर जाऊ दे, एकदा मला त्यांना संधी द्यायची आहे. आणि या अनुषंगाने मी हे व्हिडिओ बनवत असतो. आणि मला असं वाटतं मराठी माणसाने असा विचार केला पाहिजे, एकदा राजसाहेबांना संधी द्यायची, त्याच्यानंतर कामं नाही झाली तर पुढे आपण बघू. पण मला विश्वास आहे राजसाहेबांना एकदा संधी दिली तर नाशिकमध्ये जे झालं ते आज महाराष्ट्रामध्ये पण घडू शकतो. आणि त्याचमुळे राजकारण असतं जे आपण वेगळ्या लेवलने विचार करतो, पण वरच्या स्तरावर एका वेगळ्या लेवलने विचार केला जातो. आणि ह्याच अनुषंगाने आपण आपल्या नेत्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ते काही उद्या होऊ देत, आपण संयम बाळगावं. महाराष्ट्र सैनिक माझी हीच विनंती आहे. राजसाहेब उद्या भाजपबरोबर जाऊ देत, नाहीतर मग एकनाथ शिंदेबरोबर जाऊ दे, नाहीतर मग उद्धव साहेबांबरोबर जाऊ दे. प्रत्येकजण हे गोष्ट लक्षात घ्या, मी जे बोलते प्रत्येकजण आपल्या पक्षाचा विचार करतो. कोणी ठाकरे ब्रँड एकत्र येऊ दे किंवा कोणीही मराठी वाचू दे असा विचार नाहीच करत राजसाहेब सोडून. आणि त्याचमुळे मला असं वाटतं राजसाहेब जो निर्णय घेतील काहीतरी देवाणघेवाण होणार, चर्चा होणार, जागेची जे असतात ना त्या गोष्टी असतात, सगळ्या राजकीय गोष्टी असतात, त्या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केल्याच्या नंतर राजसाहेब मला वाटतं पदाधिकाऱ्यांचा मेळावा पण आता हा जो आहे शिबिर त्यात सगळ्यांना विचारतीलच तुमची काय भूमिका आहे, तुम्हाला काय वाटतं. प्रत्येकजण जे काय त्यांची मतं मांडतील. पण मला असं वाटतं बाकीच्या पण निवडणुका बोलत तर बाकीच्या गोष्टी असतात त्याचा पण विचार करणं गरजेचं असतं. आणि त्याचमुळे अद्याप काही राजसाहेबांनी भूमिका घेतलेली नाही आहे, तर त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं हे चुकीचं आहे. जे काय असेल पुढे राजसाहेब सविस्तर सांगतील, का जायचं आहे त्याच्याबद्दल स्पष्टीकरण पण देतील. पण तुर्तास जी काय आता अफवा पसरवली जाते BJP बरोबर जाणार का, किंवा मग असेच राजसाहेब का बोलले आणि तसेच का बोलले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. राजसाहेबांना तुम्हाला पण माहिती असेल अनुभव, राजसाहेब जे आत्ता बोलतात ना ते आपल्याला तेव्हा थोडंसं खटकतं, पण त्याच्यानंतर जे घडतं ना मग कळतं नाही बरोबर बोलले होते. तर हाच विश्वास आजपर्यंत आपण ठेवत आलो आहे. हाच विश्वास आजपर्यंत जसा ठेवला तसा पुढेही ठेवा, एवढंच सांगतो. आता शिबिरामध्ये ह्याच गोष्टी होणार आहेत.
ज्या आजपर्यंत 3 महिने जे काय गटाध्यक्षांची जी लिस्ट काढली किंवा जे शाखा कशी आहे, वॉर्ड कसा आहे, प्रभाग कसा आहे, विभाग कसा आहे, ह्या सगळ्यांची ताकद काय आहे हे एकत्रितपणे बसून सगळा चर्चा होऊन किंवा मग एक गेट टुगेदर असा हा शिबिर असणार आहे. त्यात युतीच्या वगैरे काही गोष्टी नसेल असं मला वैयक्तिक वाटतं आणि मला जी माहिती मिळाली त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. बाकी नॉर्मल सगळ्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये युतीच्या काही हे 100% मी तुम्हाला युतीच्या काही गोष्टी नाही आहेत. तर त्यामुळे आपण गैरसमज करून महाराष्ट्र सैनिकांनी संभ्रमात राहू नये एवढीच माझी विनंती आहे. तुर्तास थांबतो. आता आपले 50,000 सबस्क्रायबर होत आहेत मित्रांनो आणि त्यामुळे एक पॉडकास्ट मी घेऊन येतो आहे. तो पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा जो आजपर्यंतचा प्रवास. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.